9वीत जी मुलं आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्टार्टअप सुरू केलेलं पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पद्धतीने ते स्वतःची मतं मांडण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःच्या कल्पना मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातून कुठेतरी निर्मिती करण्याचा प्रयत्न करतायत. इकडे आपण बघतोय की ह्यांनी देखील एक वेगळ्या पद्धतीचं स्टार्टअप केलेलं आहे. नेमकं हे स्टार्टअप काय आहे ते बघूया. सर काय सांगताय? हे आमचे मित्र प्रदीपजी मोहिते खास सांगलीवरून आले. तर आम्ही हा त्यांचा जो प्रोजेक्ट आहे हेलिकॉप्टर, हा हेलिकॉप्टर त्यांनी स्वतः बनवलेला आहे. त्याची स्वतः माहिती देतात. हे आपला जे हेलिकॉप्टर आहे हे पूर्णपणे इंडियन मेड आहे. याचे प्रत्येक पार्ट आपण डिझाईन करून मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहे आणि आता आपण स्टार्टअपमध्ये ह्या हेलिकॉप्टरला DGCA स्टँडर्डप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. तर त्या संदर्भात स्टार्टअपसाठीच आपण आलेलो आहे, गव्हर्नमेंट फंडिंगसाठी, स्टार्टअप फंडिंगसाठी. म्हणजे आता सुरुवात आहे तुमची नवीन स्टार्टअपसाठी तुम्ही गुंतवणूक म्हणजे फॉर्म भरलेला आहे, अर्ज भरला. आजचं पहिलं वेळ आहे मी स्टार्टअपमध्ये आलेलो आहे. याच्या अगोदर मी एवढे सगळे मॉडेल बनवलेले आहेत हेलिकॉप्टर, परंतु त्या हेलिकॉप्टरमध्ये आपल्याला पुरेसं मनी पॉवर आर्थिक पाठबळ नसल्यामुळे आपण प्रॉपर वर्कआउट नाही झालेलं आणि जे हेलिकॉप्टर सक्सेसफुल आहे ते पण DGCAच्या नॉर्म्समध्ये DGCA स्टँडर्डप्रमाणे नसल्यामुळे ते DGCA स्टँडर्डप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग करावं लागते. DGCAला प्रेझेंटेशन आम्ही केलेलं आहे. DGCAचे लोक बोलले की पहिले DGCA स्टँडर्डप्रमाणे आपण मॅन्युफॅक्चरिंग करू आणि नंतर मग तुम्ही पूर्ण लायसन्स प्रोसेस. नक्कीच. म्हणजे आपण बघतोय की आपण जर बघितलं तर वेगवेगळे आयडिया घेऊन हे लोक इथे आलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक जे तरुण पिढी आहे ती पुढे येताना पाहायला मिळते. महिला देखील आहेत. आपण विचारूया क्या बताओगे आपका क्या स्टार्टअप? हमारा स्टार्टअप एजुकेशन कंसल्टेंसी से रिलेटेड है.